नमस्कार मंडळी. दिव्यांग लाभार्थी दिव्यांग अनुदान योजनेअंतर्गत जे विविध लाभार्थी लाभ घेतात यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. पाहू शकता, नवीन शासन निर्णय जारी झाला आहे आणि या शासन निर्णय अन्वये दिव्यांग लाभार्थी जे तीन चाकी जी सायकल आहे, ही तीन चाकी सायकलचा लाभ घेतात, वाटप केलं जातं. तर ही वाटप जे आहे आत्तापासून बंद होणार आहे. हा लाभ मिळणार नाही आहे. या संदर्भात मार्गदर्शक सूचना ज्या आहेत शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूयात, पूर्ण जो शासन निर्णय आहे डिटेलमध्ये वाचून काढूयात. काय शासन निर्णय आहे आणि यावर आपले जे दिव्यांग लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे, जे आपले निराधार बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, की आणि काय केलं पाहिजे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर पहिल्यांदा आजचाच जो शासन निर्णय आहे अगदी लेटेस्ट तीन चाकी सायकलबाबतचा हा चेक करूयात, हा पाहून घेऊयात. दिव्यांग व्यक्तींना विविध योजना अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीबाबत मार्गदर्शक सूचना. आता ह्या हाताने ओढल्या जाणाऱ्या ज्या सायकली आहेत, तीन चाकी सायकली, याबाबत मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग दिनांक 22 सप्टेंबरचा आजचाच हा शासन निर्णय आहे. प्रस्तावना पूर्ण डिटेलमध्ये वाचून काढूयात. राज्यात दिव्यांग कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या साहित्याचे वाटप आणि लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतर्गत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येते. केंद्र शासनाच्या ADIP योजनेअंतर्गतही अल्मको ही जी कंपनी आहे या प्राधिकृत केलेल्या संस्थेमार्फत सुद्धा विविध कार्यक्रमात तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप केले जाते. तथापि पाहू शकता, तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीमुळे दिव्यांग व्यक्तींच्या शरीर स्वास्थ्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येऊ नये अशी मागणी दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था ज्या आहेत, संघटना, लोकप्रतिनिधीकडून होत आहे. आणि या कारणामुळे पाहू शकता, मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जो 7 एप्रिल 2025 रोजी दिव्यांगांच्या विविध प्रश्नाबाबत आयोजित जी बैठक होती, यामध्ये तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप होऊ नये याची दक्षता घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. आणि या अंतर्गत हा शासन निर्णय हा जारी करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊन दिव्यांग कल्याणाच्या विविध योजनांतर्गत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येऊ नये याचे सर्व प्रशासकीय विभाग या अंतर्गत अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालय, अन्य शासकीय निमशासकीय संस्था यांनी दक्षता घ्यायची आहे आणि सदर मार्गदर्शक सूचनांचे पालन हे काटेकोरपणे करण्यात यावे. तर या पद्धतीने आपण डिटेलमध्ये पूर्ण शासन निर्णय पाहिला आहे की तीन चाकी ज्या हाताने ओढणाऱ्या ज्या सायकली आहेत यांचं पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे, वाटप करण्यात येऊ नये. आता दिव्यांगांसाठी पर्याय काय आहे पाहू शकता. तीन चाकी हाताने ओढणाऱ्या जरी सायकली बंद झाल्या असल्या, वाटप केले जाणार नाहीये, त्याचवेळी पाहू शकता ह्या ज्या विविध योजना राबवल्या जातात यांच्या अंतर्गत जे इलेक्ट्रॉनिक असतात, म्हणजे बटनवर असतात, बॅक असेल म्हणजे पाहू शकता एक बटन दाबल्यानंतर बॅटरीवर संचलित ज्या सायकली आहेत, तीन चाकी सायकली, ह्या मात्र दिल्या जाऊ शकतात. हाताने ओढण्याच्या सायकलींमुळे पाहू शकता जे दिव्यांग लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्या स्वास्थ्यावर, शरीर स्वास्थ्यावर परिणाम होतो, कारण त्यांना ते ओढावं लागत आहे. या परिश्रमामुळे पाहू शकता ही फक्त बंद केली. याचा अर्थ असा नाहीये की पाहू शकता दुसरी जी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बॅटरी संचलित असेल तीन चाकी सायकल तर ती वापरली जाऊ शकते, किंवा यानंतर पाहू शकता जी उडणारी बॅक साईडून असते, किंवा त्याच्यानंतर दुसरे जे ऑप्शन आहेत यासाठीचे दिव्यांग बांधवांसाठीच्या ज्या सायकली आहेत दुसऱ्या पद्धतीच्या ज्या ड्राईव्हसाठीच्या असतात बॅटरी ऑपरेटेड, या वापरल्या जाऊ शकतात. म्हणजे चांगली गोष्ट आहे. पाहू शकता यानंतर ज्या काही योजना असतील या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी जे आहेत, बांधव आहेत, त्यांच्यासाठी हाताने ओढणारी सायकल न मिळता बॅटरी संचलित जी सायकल आहे तीन चाकी सायकल ही त्यांना दिली जाऊ शकते, मिळू शकते. तर अशा पद्धतीने हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या संदर्भात डिटेलमध्ये टेलिग्राम चॅनलवर हा शासन निर्णय आहे, चेक करू शकता. दिव्यांग योजना संदर्भात अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.